मित्रांनो, आज मी जी गोष्ट सांगणार आहे ते कसे घडले मलाही याची कल्पना नव्हती. मी रुपेश. मी अजून लग्न केलेले नाही. मी जॉब करतो. माझी पोस्ट पण चांगली आहे, त्यामुळेच मला बॉसने दुसऱ्या शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला. मला तिथे काही महिने राहून सर्व नवीन कर्मचाऱ्याला काम समजावेच होते, कारण ते नवीन ऑफिस सुरू झाले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला माझ्या मामीच्या घरी राहण्यास सांगितले, कारण मामी आणि मामीची सासू असे दोघेच त्या घरी राहायचे. माझ्या मामीला एक मुलगी होती आणि तिचे लग्न झाले आहे. माझे मामा काही वर्षापूर्वी वारले होते. काही दिवसांनी मी मामीच्या घरी पोहोचलो. फार दिवसांनंतर मी मामीच्या घरी जाणार होतो. माझी मामी मीडियम वयाची आहे आणि पाहायला छान आहे. त्या दिवशी मी इतक्या दिवसांनी मामीच्या घरी गेलो होतो. तिथे माझे खूप चांगल्या प्रकारे स्वागत झाले. मी लहानपणापासून खूप लाजाळू होतो, आता पण माझ्या मध्ये तो लाजाळूपणा होताच. मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी तर मामी आणि मी फार वेळ बोलत राहिलो. मामी म्हणाली, अगोदर तू जास्त बोलत नव्हता, पण आता तू फार बोलायला लागला आहे. मी म्हणालो, वेळेनुसार बदलावं लागते. नंतर मामी म्हणाली, बोलता बोलता वेळ फार निघून गेला आहे, चला आता आराम करूया. नंतर आम्ही आराम केला. हळूहळू मामी आणि माझे बोलणे वाढू लागले, कारण तिच्या सोबत मनमोकळ्यापणाने बोलायला कोणी होते नाही आणि मी आल्यामुळे तिला फार छान वाटत होते. पण मामी घरी राहिली की असे कपडे नेसायची त्याने मला नको ते दिसायचे. आणि कधी कधी तिला पण या गोष्टी समजल्या होत्या, कारण की ती पण लक्ष दिले नाही तरी कधी ना कधी तिथे लक्ष जायचेच, आणि त्यामुळे मनात अनेक गोष्टी निर्माण व्हायच्या. एकदा मामी सोबत बोलत असताना मामाचा विषय निघाला आणि त्यामुळे मामीच्या डोळ्यात अश्रू आले. मी मामीला सांत्वना देण्यासाठी जवळ जाऊन तिचे डोळे पुसले, पण मी आता तिच्या फार जवळ होतो आणि आमचा एकमेकांना स्पर्श होत होता. ती माझ्याकडे बघत होती पण बोलली काहीच नाही. आता मला तिथे राहून फार दिवस झाले होते आणि मामी आणि माझ्यामध्ये दुरावा कमी होऊन जवळीकपणा निर्माण होऊ लागला होता. कधी कधी मामीची मी मस्करी पण करू लागलो आणि त्यामुळे तिला कसे तरी वाटत होते. पण मामी आता माझ्या सोबत बोलताना थोडी मोकळी होऊ लागली आणि त्यामुळे तिच्या मनातल्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या. कधी कधी तिच्या बोलण्यावरून मला समजायचे तिला अनेक गोष्टीची गरज भासत आहे. ती कामे करत असताना माझे लक्ष तिच्याकडे जायचे आणि तिला सुद्धा हे कळून आले होते. तरी पण ती त्याच अवस्थेत काम करायची. मी कधी टीव्ही पाहत असतो तर ती एकदम जवळ येऊन बसायची, पण आता असे रोजचे झाले होते. तसेच मला इथे राहून बरेच महिने निघून गेले. मी प्रत्येक महिन्यात किराणा तसेच इतर वस्तू आणून देत होतो आणि मामीला काही पैसे पण देऊ लागलो. मामी मला नेहमी म्हणू लागली, तू आल्यामुळे मला फार छान वाटत आहे आणि दिवस कसे चालले काही कळत पण नाही आहे. मला पण तिच्या सोबत बोलून चांगले वाटत होते आणि आमचे मन जुळू लागले. पण आम्ही सर्व गोष्टी मनात ठेवून असेच वागू लागलो. माझी पण मस्करीचे प्रमाण वाढले आणि तिला पण फार छान वाटू लागले. काही दिवसांनी मामीचा वाढदिवस होता, पण मामीला माहित नव्हते की मला तिचा वाढदिवस लक्षात आहे म्हणून. मामीचा वाढदिवस मी साजरा करण्याचे ठरवले, पण त्याला काही दिवस उशीर होता. आम्ही रोज रात्री जेवण झाल्यावर बोलायचो, कारण मला दिवसभर काम असल्यामुळे मला जास्त वेळ मिळत नव्हता. एक दिवस आमचे जेवण झाले आणि मी मामीच्या सासू सोबत बाहेर बोलत होतो. फार वेळ होऊन सुद्धा आमच्या गोष्टी संपत नव्हत्या. मामी यायची आणि परत जायची. तिचे 2-3दा असेच झाले आणि नंतर ती आली तर तिचा चेहऱ्यावर राग दिसत होता. मी तिच्याकडे बघून हसलो तर ती अजून नाराज झाली. नंतर मी मामीच्या सासूला म्हणालो, मला झोप येत आहे. तर ती पण म्हणाली, मी पण झोपते आता, आणि ती आपल्या खोलीत गेली. बघतो तर मामी खोलीत बसून होती. मी तिच्याकडे गेलो तर तिने माझ्याकडे बघितले सुद्धा नाही. मी गेलो आणि मामीला म्हणालो, काय झाले, का बरं शांत आहे? तरी सुद्धा बोलली नाही. मला तिचे वागणे समजले होते. मी तिला म्हणालो, आता तुमची सासू माझ्यासोबत बोलत आहे तर मी काय करणार आहे? तर ती रागातच म्हणाली, पण तुला कळायला हवे ना, मी 2-3दा येऊन बघितले तरी सुद्धा तुला समजले नाही आणि वरून तू हसतोस. आता मी एकदम मामीच्या जवळ गेलो, तसेच तिला समजावले आणि म्हणालो, सॉरी मामी,
ती माझ्याकडे बघून हसली. ती म्हणू लागली, एकतर तुला दिवसभर वेळ नसतो आणि आपण रोज रात्री बोलतो. मला पण तुझ्यासोबत बोलल्यावर छान वाटते. आम्ही बोलत असताना आता फारच जवळ राहून बोलत होतो. आमच्यामध्ये जवळीकपणा अधिकच वाढत होती आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद येत होता. दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता आणि मला सुट्टी पण होती. माझा सर्व प्लॅन तयार होता. मी मुद्दाम मामीला आणि मामीच्या सासूला मार्केटमध्ये पाठवले आणि असे काम सांगितले की त्यांना वेळ लागेल. ते गेले आणि मी एकाला बोलवून रूमची छान सजावट केली आणि केक बोलवून फ्रीज मध्ये ठेवून दिला. तसेच मी मामीसाठी साडी आधीच आणून ठेवली होती. मामी यायच्या अगोदर माझी सर्व तयारी झाली होती. तसेच मी त्या दाराला कुलूप लावून ठेवले होते. काही वेळाने मामी आली. मी त्यांना पाणी दिले आणि त्याची सासू म्हणाली, मला थकल्यासारखे वाटत आहे, मी आराम करते. नंतर मामीला साडी दिली. मामी म्हणाली, ही कशाला आणली, मला नको आहे. मी म्हणालो, मला ही साडी फार आवडली म्हणून आणली आहे आणि तुम्ही आताच घालून दाखवा. तिला म्हणालो, तुम्ही तयार व्हा, मी खोलीत जाऊन काम करतो. मी लगेच फ्रेश होऊन साडी नेसायला गेली. काही वेळाने आली तर ती फारच छान दिसत होती. तिचे रूप अजूनच बहरून आले होते. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. मामीच्या यायच्या अगोदर मी केक नेऊन ठेवला होता. त्यानंतर मी मामीला म्हणालो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ती काय म्हणाली, सर्व कळेल तुम्हाला म्हणालो. मी तिच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि तिला खोलीत घेऊन गेलो. तसेच खोलीत जाताच दार उघडले. तिचे डोळ्याची पट्टी उघडताच ती सर्व सजावट बघून अचंबित झाली आणि तिला म्हणालो, हॅपी बर्थडे मामी. मामी एकदमच भावुक झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. नंतर मी तिला केक कट करायला सांगितला. नंतर तिला केक चारला. तिने पण मला केक चारला. आता मामीचे मन भरून आले आणि ती एकदम माझ्या जवळ येऊन मिठी मारली. पण ती एकदम जवळ होती आणि मला तो स्पर्श बेचैन करत होता. पण ती तशीच होती. आता मला काही सुचत नव्हते. मला त्या स्पर्शामुळे फार वेगळेच वाटत होते. तसेच तिला सुद्धा ते कळून आले होते. तरी सुद्धा ती तशीच होती. आता मी तिच्याकडे बघितले तर तिच्या डोळ्यात मला त्या गोष्टीची आतुरता दिसत होती. मी एकदम तिच्याजवळ आणि तिचा तो श्वास मला जाणवत होता. ती पण माझ्याकडे बघत होती आणि तिने एकदम माझ्यावर ठेवले. आता मी पण तिच्या या कामात पाठिंबा देऊ लागलो. आम्ही फार वेळ त्या स्थितीत होतो. त्या गोष्टीमुळे पूर्ण शरीरात आग पसरली होती. जास्त वेळ न घेता काही क्षणातच सगळे दूर केले. आता ती माझ्या समोर अशा अवस्थेत होती की शब्दाने सांगता येणार नाही. ते बघून माझ्या डोळ्यात तर एक वेगळ्या प्रकारची आतुरता दिसून येत होती. लगेच माझे हात तिथपर्यंत केव्हा पोहोचला मला कळलेच नाही. माझा स्पर्श तिला होताच तिला अजूनच आनंद येऊ लागला. मी आता अजून समोर जाऊ लागलो आणि हळूहळू त्या जागेवर पोहोचलो. आता माझे प्रयत्न अजूनच वाढले आणि त्यामुळे तिला फारच आनंद येऊ लागला. तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि तो आवाज तर मला फार भारावून टाकत होता. अनेक वर्षानंतर तिला आज या गोष्टी मिळाल्या होत्या. त्यामुळे तिला फारच खुशी होत होती. आम्ही त्या वेळेचा पुरेपूर आनंद घेत होतो. आम्हाला या गोष्टीमुळे फारच छान वाटत होते. पण आता वेळ थोडी जास्त झाली होती त्यामुळे आम्ही थांबलो. त्यानंतर जेवण केले. जेवणानंतर आम्ही सोबत बसून होतो. ती मला म्हणाली, आज तू माझा वाढदिवस फार चांगल्या प्रकारे साजरा केला आणि मला जो आनंद दिला तो मी कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर मी तिला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी नाराज केले नाही.